नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन सेशनमध्ये मी पवन स्वागत करतो. मित्रांनो, थंबनेल तुम्ही सर्वांनीच बघितली असेल आणि तुम्हाला सर्वांनाच कळालं असेल की आजच्या सेशनमध्ये आपण काय घेणार आहे. मित्रांनो, आजचा सेशन हा आपला पूर्णपणे बेस राहणार आहे आणि तो बेस कशाचा राहणार आहे, जे काही आपण आजपासून पुढचे सेशन घेणार आहे त्या सर्व सेशनचा आजचा जो सेशन जे लेक्चर असणार आहे ते त्यांचं बेस असणार आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांचे मेसेज, कमेंट आणि कॉलसुद्धा आले की कोणते बुक रेफर करायचे. आता खूप सारं टेन्शन येतं, मॅथच्या या गोष्टी येतात, या गोष्टी येत नाही, बुद्धिमत्ता रिझनिंगचा आम्हाला असा असा प्रॉब्लेम होतो, टाईम पुरत नाही. या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आणि यापेक्षाही जास्त हजारो प्रश्नांचे उत्तरं आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी कवर करणार आहे. आणि कोणकोणते टॉपिक हे खूप जास्त महत्त्वाचे ते सर्व काही आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ओके, तर चला मित्रांनो, आपण आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, ही आपल्या आजच्या सेशनची थंबनेल असणार आहे. जर तुम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या टेस्ट सिरीज आणि अदर काही जे कोर्सेस आहे ते जर त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर तुम्हाला हे टेक्निकल यूट्यूबवाला नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ज्याची की लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर चला आपण जाऊया एका मेन पॉईंटकडं. सर्वात पहिला मेन पॉईंट कोणता आहे मित्रांनो, आपल्याला थेरी महत्त्वाची काय, म्हणजे ते थेरीचे काही चॅप्टर आहे आपले. मग ते ITIला तुम्ही वर्ष पहिलं जे होतं त्यामध्ये शिकले आणि वर्ष दुसरं जे होतं त्यामध्ये शिकले, बरोबर आहे का नाही. तर त्या दोन्ही वर्षाचा सिलेबस जो तुमचा आहे त्यामध्ये मग जास्त महत्त्वाचे कोणते, कमी महत्त्वाचे कोणते, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी सर्वात पहिले डिस्कस करूया. मग नंबर 1चा पॉईंट आपला हा असणार आहे. नंतर नंबर 2, नंबर 3 अशा पद्धतीने आपण हे सर्व टॉपिक म्हणजे हे सर्व तुमच्या प्रश्नांचे उत्तरं या ठिकाणी देणार आहे. ओके, चला आपण सर्वात पहिले तुमचे जे हे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरवरती थोडंसं डिस्कशन करूया. तर मित्रांनो, खूप सारं महत्त्वाचे कोणकोणते टॉपिक आहे ते तुम्हाला मी स्टारनुसार या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, सुरक्षितता म्हणजे काय, त्यामध्ये तुमची जी सेफ्टी आहे ते येतं. मग त्यामध्ये तुम्हाला महावितरणच्या पेपरला एक तरी प्रश्न यावरती बघायला भेटणार आहे. काय, एक तरी प्रश्न या पहिल्या चॅप्टरवरती बघायला भेटणार. मग त्यामध्ये तुम्हाला चिन्ह वगैरे येतील, सिम्बॉल येतील, मग त्यामध्ये साईन येतील. ओके, त्यानंतर जे आग विझवण्याचे प्रकार आहे, जे काही एक्सटिंग्युशर आहे ते सर्व या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. मग सर्व का, त्यामधला एक प्रश्न म्हणजे कोणताही एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल. ओके, तर याला तुम्ही 3 स्टार द्या, म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं. काय, खूप जास्त महत्त्वाचं हे चॅप्टर या ठिकाणी असणार आहे. आता हँड टूल्सवरती सुद्धा तुम्हाला एक प्रश्न 100%, इथे सुद्धा 100% प्रश्न येणार आणि या ठिकाणी सुद्धा 100% प्रश्न तुम्हाला येणार. यालासुद्धा मी काय करेल, 3 स्टार या ठिकाणी देईल मित्रांनो. ओके, यानंतर कंडक्टर, इन्सुलेटर आणि वायर यालासुद्धा तुम्ही 100% द्या. काय, 100% द्या, कारण यामध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न तुम्हाला 100% महावितरणच्या पेपरला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, सोल्डरिंग आणि वेल्डिंग हे काही जास्त महत्त्वाचे नाही आहे. काय, सोल्डरिंग आणि वेल्डिंग हे काही तेवढे जास्त महत्त्वाचे नाही आहे. पण याचा तो जॉईंट हे एक दिसतंय तुम्हाला पार्ट, हे जॉईंट जे चॅप्टर असणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला देणं आहे 100%. काय, 100%, कारण प्रत्येक वेळेस जेव्हाही टेक्निकलचा पेपर होतो त्यामध्ये मग जॉईंटवरती एक तरी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग हे जे तुमचे 4 चॅप्टर आहे ते खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे आणि यामध्ये 3 ते 4 प्रश्न, 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या महावितरणच्या आता जो 2025ला पेपर होतो आहे आपला, मग तो त्याची तारीख काय ते पण आपण डिस्कस करणार आहे. ओके, आजपासून त्याला किती दिवस बाकी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर हे सगळे हे चॅप्टर तुम्हाला हे जे सांगितले पहिले 4 ते मोस्ट इम्पॉर्टंट आणि तुम्हाला रिझल्ट आणून देणारे चॅप्टर आहे. पण त्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होतं आणि त्या ठिकाणी लक्षात राहत नाही. तर हे जे चॅप्टर आहे मित्रांनो ते पेपरच्या 10 दिवस, काय, पहिले 10 दिवस पहिले जास्त रिव्हिजन या चॅप्टरवरती करायचं आहे, बरोबर आहे की नाही. आता आहे तुमचा विरोध म्हणजे रेजिस्टन्सवरती तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे आणि त्या कन्सेप्टवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. काय, कन्सेप्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. यालासुद्धा मी या ठिकाणी काय करेल, 2 स्टार देईल. ओके, यामध्ये तुम्हाला याच्या सर्व कन्सेप्ट माहीत पाहिजे. मग त्याचा कन्सेप्ट जर माहीत असला तर ओव्हरऑल पूर्ण इलेक्ट्रिकलमध्ये यावरती तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर पुढचा 6 नंबरचा तुमचा हे असणारे इलेक्ट्रिकल सर्किट अँड ओम्स लॉ. आता या ठिकाणी फक्त ओम्स लॉच तुम्हाला करायचा नाही आहे,
किर्चॉफ्स लॉ आणि अदर जे बाकीचे सर्व काही लॉ आहे त्यावरती तुम्हाला एक प्रश्न महावितरणच्या पेपरला बघायला त्या ठिकाणी भेटणार आहे. यालासुद्धा मी 100% देईन. आणि ओम्स लॉवरती महावितरणच्या पेपरला तुम्हाला 100% प्रश्न बघायला भेटणार, जो की V=I/R असतो. मग याच्यावरतीच तुम्हाला फिरून प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या येणार आहे, याची 100% गॅरंटी आहे मित्रांनो, म्हणजे चान्सेस आहे. बरोबर आहे का नाही. त्यानंतर अंडरग्राऊंड केबल 1 ते 2 प्रश्न, काय 1 ते 2 प्रश्न यावरती तुम्हाला 100% 2, 3, 4 बी प्रश्न त्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे याला मी 4 ते 5 स्टार करतो. 100% यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला महावितरणच्या पेपरला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. हे जे आहे मित्रांनो, हे आपलं ITIचं फर्स्ट इयरचं जे थेरी आहे ते हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे, ज्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न महावितरणच्या पेपरला 100% बघायला भेटणार आहे. यामध्ये काही डाऊट बाळगू नका. आणि मी जशा पद्धतीने सांगतो आहे, ज्या चॅप्टरला जास्त प्रेफरन्स मी या ठिकाणून तुम्हाला द्या म्हणतो आहे, त्याला जास्तीत जास्त प्रेफरन्स तुम्ही द्यायचा आहे. त्याला जास्तीत जास्त टाईम देऊन त्याचे जास्तीत जास्त पॉईंट त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, आता जे मॅग्नेट आणि मॅग्नेटिक सर्किट वगैरे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते महापारेषणच्या पेपरला जास्तीत जास्त त्या ठिकाणी भर होता. त्यामुळे एक तरी प्रश्न या ठिकाणी 100% यावरती सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे हाही चॅप्टर तुम्हाला परिपूर्ण करायचा आहे. चॅप्टर परिपूर्ण करायचं आहे म्हणजे या चॅप्टरवरती काय करायचं आहे, तुमचे युनिट आहे, पॅरामीटर आहे, मग त्याचं रेसिप्रोकल वगैरे यावरतीच त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते तुम्हाला परिपूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर कॅपॅसिटरवरती न्यूमॅरिकल येण्याचे चान्सेस आहे. ओके, मग त्या ठिकाणी याला मी 2 स्टार देतो. न्यूमॅरिकल किंवा एखादं पॅरामीटर आणि युनिट अशा पद्धतीने प्रश्न कॅपॅसिटरवरती त्या ठिकाणी बनवू शकता. त्यानंतर अल्टरनेटिंग करंट्सवरती सुद्धा एखादं युनिट तुम्हाला येऊ शकतं, एखादं पॅरामीटर विचारलं जाऊ शकतं किंवा मग न्यूमॅरिकलसुद्धा या ठिकाणी येऊ शकतं. यालासुद्धा मी या ठिकाणी 3 स्टार देईल. या ठिकाणी बघा, जशा पद्धतीने मी स्टार देतो आहे तशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, त्याला टाईम द्यायचा आहे, तशा पद्धतीने त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. सेल आणि बॅटरी याला फक्त 1 स्टार देतो मित्रांनो. आला तर एक प्रश्न येईल, पण त्या ठिकाणी गॅरंटी नाही. सेल आणि बॅटरीवरती तेवढं काय या ठिकाणी नाही, पण एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 1 स्टार देतो माझ्या मते तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याला रिव्हिजन करून घ्यायचं आहे. आणि हा चॅप्टर असा आहे की तुम्हाला याला शेवटच्या 10 दिवसात तुम्ही जे मी वरचे सांगितले तुम्हाला हे चॅप्टर, त्याच्यासोबत या चॅप्टरला या चॅप्टरला त्या ठिकाणी रिव्हिजन करायचं आहे. ओके, बघा, त्यानंतर आर्थिंग मोस्ट इम्पॉर्टंट राहणारे महावितरणसाठी आर्थिंग, कारण आर्थिंगच्या रिलेटेड तुम्हाला खूप सारे कामं त्या ठिकाणी करावं लागतात. बरोबर आहे का नाही. आणि जे कामं तुम्ही करता त्या कामांना आर्थिंगचीच खूप जास्त गरज असते. त्यामुळे याला मी 3 स्टार देतो मित्रांनो. 3 ते 4 स्टार देतो. आर्थिंग ही खूप जास्त परफेक्टली आणि हा जो चॅप्टर याची MCQ प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची आहे. आता विद्युत साधनेवरती सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. याची प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला चांगली करायची आहे. ओके, म्हणजे एखादं इक्विपमेंट दिलं जाईल आणि ते काय करतं किंवा कोणत्या उपयोगासाठी आपण कोणतं इक्विपमेंट म्हणजे कोणतं साधन आपण वापरतो, अशा पद्धतीनेच प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पेपरला बघायला भेटणार आहे. त्यानंतर घरगुती वायरिंगवरती मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी तुम्हाला महावितरणच्या पेपरला त्या ठिकाणी 100% तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. ओके, 100% चान्सेस आहे. मग या ठिकाणी 1-2% चान्स इकडे तिकडे होऊ शकतो, पण तुम्हाला घरगुती वायरिंग जी आहे, त्यानंतर पॅनल वायरिंग वगैरे बाकीच्या सर्व वायरिंग तुम्हाला परिपूर्ण करायची आहे. आता मेजरमेंटवरती 100% तुम्हाला 1 ते 2 प्रश्न त्या ठिकाणी बघायला भेटतील. 100% या चॅप्टरची परिपूर्ण प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आता प्रकाशाचा अभ्यास म्हणजे इल्युमिनेशन, तुम्ही इंग्लिशमध्ये जर याला बघितलं तर इल्युमिनेशन तुम्ही या ठिकाणी त्याला म्हणता. या ठिकाणी मी याला 1 स्टार देईन. आला तर एखादा प्रश्न त्या ठिकाणी बघायला भेटेल, नाहीतर या ठिकाणी चान्सेस नाही आहे. म्हणजे परिपूर्ण चान्सेस ज्याचे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, त्यानंतर DC सर्किटवरती 100% तुम्हाला 1, 2, 3 अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. DC सर्किट म्हणजे तुम्हाला नेटवर्कचे काही प्रश्न त्यामध्ये येतील, म्हणजे रेझिस्टन्स, करंट, व्होल्टेज, ओके, यासारखे सर्व काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. ओके, जास्तीत जास्त करंट, व्होल्टेज, रेझिस्टन्स यावरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ओके, हे झालं तुमचं ITIचं फर्स्ट इयरचं. ओके, या अशा गोष्टीमधून तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न डिझाईन होणार आहे. ओके, आणि
काय या सर्व सिलेबसवरती आपण पुढे काय करणार लेक्चर घेणार आहे. मग आता चॅप्टर 1 झाला, चॅप्टर 2 झाला. तुम्ही कमेंट करायची आम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर लागतं. मग थेरी लेक्चर लागतं, MCQ लेक्चर लागतं आणि त्या MCQवरून डिस्कशन लागतं. आणि डिस्कशन कसं की अशा पद्धतीने असा प्रश्न त्या ठिकाणी पेपरला डिझाईन होऊ शकतो. हे सर्व जर तुम्हाला लागत असेल तर तशा पद्धतीची मला कमेंट करा. आपण या पॅटर्ननुसार नंबर 1चं चॅप्टर पहिल्या दिवशी, नंबर 2चं चॅप्टर दुसऱ्या दिवशी, असं पटापट एकदम 10 ते 20 दिवसातच धडाकेबाज या ठिकाणी सेशन घेऊन त्या ठिकाणी त्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे का नाही. हा झालता तुमचा आता पहिल्या वर्षाचा सिलेबस ITIचा, जो की महावितरणला अशा पद्धतीने येतो. ओके. आता हा झाला ITIचं तुमचं दुसरं वर्ष. काय ITIचं दुसरं वर्ष. बघा DC जनरेटर. आता हे झालं मशीन तुमचं. काय मशीन. मग मशीनमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतील बघा सर्वात पहिले DC जनरेटर तुम्हाला परिपूर्ण करायचे. यामध्ये तुम्हाला पेपरला न्यूमेरिकल किंवा थेरी क्वेश्चन येण्याचे 100% चान्सेस आहे. बघा मागच्या वेळेस पारेशनच्या पेपरला DC जनरेटरचा प्रिन्सिपल एका फर्स्ट शिपला त्या ठिकाणी विचारला गेला होता. ओके. आणि 99% मुलं, काय 99.9% मुलं या ठिकाणी चुकले. बघा काय या ठिकाणी चुकले. त्यामुळे DC जनरेटरवरती या वेळेससुद्धा महावितरणला प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. त्यामध्ये जेवढा प्रेफरन्स आपण DC जनरेटरला देतो तेवढाच प्रेफरन्स या ठिकाणी मोटरला दिला पाहिजे. कारण कधी जनरेटरवरती प्रश्न येतो तर कधी मोटरवरती त्या ठिकाणी प्रश्न येतो. त्यामुळे हे 2 चॅप्टर खूपच जास्त महत्त्वाचे आहे आणि यावरती प्रश्न येण्याची सुद्धा चान्सेस आहे. ओके. त्यानंतर 3 फेज इंडक्शन मोटर. काय 3 फेज इंडक्शन मोटर यावरती जर डिझाईन झाला तर एखादा प्रश्न या ठिकाणी डिझाईन होऊ शकतो. याला मी 2 स्टार या ठिकाणी देतो. आता कसं असतं महावितरणचं कोणत्याही एका मशीनवरती किंवा कोणत्याही 2 मशीनवरती ते प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. बरोबर आहे की नाही. आता सिंगल फेज इंडक्शन मोटर, आता यावरती जर आला तर यावरती येणार नाही आणि यावरती आला तर यावरती येणार नाही. अशा पद्धतीने यालासुद्धा तुम्हाला बाकीच्या सर्व मशीनला तुम्ही जेवढा टाईम देणार, जेवढा त्याचा अभ्यास करणार तेवढाच तुम्हाला याचा पण करायचा आहे. नाही तर काय होतं, तुम्ही या चॅप्टरचा अभ्यास करता आणि प्रश्न या चॅप्टरवरती येतो आणि सगळाच प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रॅक्टिस जेव्हा करता, प्रिपरेशन जेव्हा करता, तेव्हा तुम्हाला प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक सेशनला तेवढाच प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यावा लागतो. बघा आता AC मोटर आता AC मोटर आणि DC मोटर यावरती प्रश्न येण्याचे 1 स्टार देतो मी याला. काय 1 स्टार. ओके. मग तुम्ही समजून जा यावरती प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो. आला तर एकदम सोपा येईल. जास्त डीपमध्ये जाऊ नका आणि स्वतःचा टाईमपास त्या ठिकाणी करून घेऊ नका. खूप साऱ्या क्लासवाल्यांनी खूप साऱ्या डीपमध्ये त्या ठिकाणी शिकवलं आणि या ठिकाणी तुमचं नुकसान त्या ठिकाणी झालं. मित्रांनो, महापारेशनचा पेपर ज्या लोकांनी दिला, मी स्वतः दिला, त्या लोकांना विचारा की क्लासेस करून तुमचा किती फायदा झाला आणि तशा पद्धतीने कमेंटसुद्धा करा मित्रांनो, किती फायदा झाला आणि किती तोटा झाला. क्लासेसवाल्यांनी किती डीपमध्ये जाऊन शिकवलं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी पारेशनच्या पेपरला त्या ठिकाणी आलं, त्या पद्धतीची कमेंट करा. ओके. तशा पद्धतीचे सेशन आपण घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू आपला 100% काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके. आता सिंक्रोनस मोटरसुद्धा मी त्या ठिकाणी सांगतो आणि अल्टरनेटर हा सिंक्रोनस मोटरचा पार्ट आहे. ओके. म्हणजे सिंक्रोनस ही मोटर असणारी, हे जनरेटर असणारे, ज्याला की आपण काय म्हणतो या ठिकाणी अल्टरनेटर म्हणतो. कन्व्हर्टिंग यंत्र, ज्या सगळ्याच हे मशीन आहे बघा, पूर्ण मशीन आहे. काय आणि हे तुमचं पॅनल बोर्ड, या ठिकाणी प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. बघा हे सगळं एवढं आहे तुमचं मशीन मित्रांनो. या मशीनवरती 2 ते 4, 5, 10 कशाही पद्धतीने आणि कितीही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे 100% तुम्हाला मशीन कवर करायचं आहे. कारण मागच्या महापारेशनच्या पेपरला खूप सारे प्रश्न मशीनवरती आले. मग त्या ठिकाणी जे जनरेशन डिस्ट्रीब्युशन वगैरे बाकीचे चॅप्टर आहे त्यावरती जास्त पेपर या ठिकाणी येई आणि जेईचा आला. पण या ठिकाणी जेव्हा विद्युत सहाय्यकचा ITIच्या मुलांचा पेपर झाला त्यामध्ये मशीनचा पेपर जास्त त्या ठिकाणी उतरला होता. त्यामुळे यावेळेस तुम्हाला मशीनवर आणि बाकीच्या चॅप्टरवर सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, भर द्यायचा आहे. ओके. हे सुद्धा 100% करायचं आहे. 80% या ठिकाणी पेपरला यावरती प्रश्न येऊ शकतो. बरोबर आहे का नाही. आता इलेक्ट्रॉनिक्स, पाठीमागचे जेवढेही पेपर झाले त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही. त्यामुळे याला सोडून द्यायचं नाही मित्रांनो. यालासुद्धा टाईम द्या, पण टाईम असा द्या की फक्त वरचं करा, जास्त डीपमध्ये जाऊ नका. फक्त 1 लाईनर अशा पद्धतीने क्वेश्चन बघा की जे या ठिकाणी मागच्या
पेपरला आले होते आणि ते एकदम सोपे आणि एकदम इझिली त्याला तुम्ही हँडल करू शकता अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. बरोबर आहे. आता निर्मिती म्हणजे काय, जनरेशन काय, जनरेशन, डिस्ट्रीब्युशन काय, जनरेशन म्हणजे सगळेच हे 3 चॅप्टर तुमची, हा एक. वीज निर्मिती, वीज वहन, विजेचे वितरण हे म्हणजे ट्रान्समिशन, जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे चॅप्टर 100% करा. तुम्हाला या ठिकाणी 10 ते 12 किंवा 15 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या 3 चॅप्टरवरती बघायला भेटेल. कुठे, आता होणाऱ्या महावितरणच्या पेपरला. त्यामुळे याला 100% द्यायचे आहे. इथे सुद्धा या मशीनला 100% द्या आणि या ठिकाणी तुमचं जे ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि जनरेशन आहे यालासुद्धा तुम्हाला 100% द्यायचं. हे एवढे जे चॅप्टर असणार आहे मित्रांनो, हे तुमचा या ठिकाणी गेम चेंजर ठरणार आहे. काय, एवढे चॅप्टर तुमचे गेम चेंजर ठरणार आहे. पाठीमागचे सुद्धा गेम चेंजर ठरणार आहे. हे सर्वात जास्त मुलांच्या लक्षात राहतं, पण मी पाठीमागचे सांगितले चॅप्टर ते एकदम जास्त थिअरॉटिकल चॅप्टर आहे, ते लक्षात राहत नाही. बरोबर आहे की नाही. हे चॅप्टर लक्षात राहतं. याला जेवढा टाईम देसाल तेवढाच त्यासुद्धा टाईम पेपरला म्हणजे त्या टॉपिकला सुद्धा तुम्हाला टाईम द्यायचा आहे त्या. ओके. तर या ठिकाणी बघा, या एवढ्या चॅप्टरवरती या ठिकाणी 50% पेपर येऊ शकतो आणि जे पाठीमागची सांगितले त्यावरती 50% पेपर येऊ शकतो. हे झालं आता थेरीचं कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे, काय काय कोणते चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. हा आपल्या सेशनचा काय होता, फर्स्ट पॉईंट होता. फर्स्ट. आता याच्या पुढचे किती पॉईंट राहिले बघा, ते सगळे आपण डिस्कस करणार आहे. हे आपलं या ठिकाणी काय टेस्ट सिरीज आहे ते आपण नंतर बघूया. सर्वात पहिले आपण आपले बाकीचे पॉईंट या ठिकाणी डिस्कस करूया. ओके. तर मित्रांनो, आपला दुसरा पॉईंट काय या ठिकाणी, प्रश्नसंच महत्त्वाचं काय, प्रश्नसंच महत्त्वाचं काय. तर बघा या ठिकाणी प्रश्नसंच कधी कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जेव्हा तुम्ही तयारी करता, प्रिपरेशन करता, तर त्या ठिकाणी क्वेश्चन सोडवणं म्हणजे क्वेश्चन लावणं, MCQ क्वेश्चन सोडवणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि ते कोणते MCQ असायला पाहिजे, PYQ असायला पाहिजे मित्रांनो. आणि PYQमधून काय होतं की तुम्हाला मागच्या पेपरला कशा पद्धतीने प्रश्न डिझाईन झाला आणि या पेपरला कशा पद्धतीने डिझाईन होऊ शकतो याचा क्ल्यू तुम्हाला भेटतो आणि त्यामधून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होतो. एखादी कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसते, काय होतं, माहीत नसते, पण जेव्हा तुम्ही MCQ करता आणि त्यांची थेरी वाचता, त्या MCQची थेरी वाचता, तेव्हा तुम्हाला काय होतं, त्याच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होण्यास 100% मदत होते. मग यासाठी पुस्तक कोणतं रेफर करायचं हा एक मोठा प्रश्न होतो या ठिकाणी निर्माण होतो. बघा, YCT म्हणून तुम्हाला यूथ पब्लिकेशनचं बुक माहिती आहे, बरोबर आहे का नाही. आणि याचे PDF काय, याचे PDF जो टेक्निकल यूट्यूबवाला जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, काय आहे, टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक की आपण डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, त्या चॅनलवरती याचे पार्ट 1 आणि पार्ट 2चे सगळे PDF अवेलेबल आहे मित्रांनो. त्या ठिकाणून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि ते रेफर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जे सुबोधचं बुक असणार आहे, काय, सुबोध, त्या सुबोध बुकमधले MCQ या ठिकाणी करूनच पेपरला जायचे. त्यानंतर निमीचे MCQ करायचे. निमीचे MCQ मागच्या वेळेस 4-4, 6-6, 8-8 प्रश्न या ठिकाणी जसेच्या तसे पेपरला बघायला भेटले. ओके. या पुस्तकातले आणि हे सगळे MCQ तुम्हाला काय करायचं आहे, करूनच पेपरला जायचे. या ठिकाणी या पुस्तकामध्ये तुम्हाला सोल्युशनसुद्धा दिलेले आहे, ज्यामध्ये की तुम्हाला काय होईल, या ठिकाणी तुमच्या कन्सेप्ट बिल्ड होण्यास त्या ठिकाणी प्रयत्न होईल. ओके. त्यानंतर रेळेकर सरांची सुद्धा पुस्तकं आहे मित्रांनो, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्याच्यामधले MCQ आहेत खूप सारे, या ठिकाणी चुकासुद्धा आहे, पण तुम्हाला या ठिकाणी त्याची थेरी रेफर करायची. या पुस्तकांची, रेळेकर सरांची जे पुस्तक आहे त्याची थेरी रेफर करायची. कमी वेळेमध्ये जास्त शिकायला त्या ठिकाणी तुम्हाला ते भेटणार आहे. ओके. तर हा सुद्धा पॉईंट तुमचा काय झाला, या ठिकाणी क्लिअर झाला. आता काय पुढचं, आता करायचं तरी काय बघा. आता वितरणचा पेपर नेमका होणार कधी यावरती आपण सर्वात पहिले डिस्कशन करू मित्रांनो. या ठिकाणी थोडंफार इन्फॉर्मेशन भेटली की या ठिकाणी महावितरणचा पेपर कधी होईल. तर इन्फॉर्मेशन अशी आली की 8 मे. काय इन्फॉर्मेशन आली, 8 मे. पण परफेक्ट 8 मेलाच होईल याची गॅरंटी नाही आहे. मी स्वतः याची 100% गॅरंटी या ठिकाणी देऊ शकत नाही आहे, कारण कोणतीही तारीख IBPS कडनं या ठिकाणी आली नाही. पण या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, 8 मेच्या पहिले 4-8 दिवस किंवा या 8 मेच्या नंतर 8 ते 10 दिवस या
या ठिकाणी ह्या सर्व दिवसांमध्ये कधीतरी पेपर होऊ शकतो. मग या 8 तारखेच्या 8-10 दिवस पहिले आणि या 8 तारखेच्या 8-10 दिवस नंतर एवढा सगळा सीझन तुम्ही लक्षात घेऊन अभ्यास करायचा आहे. मग त्या ठिकाणी जर तुम्हाला 2 महिने राहिले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर आहे का नाही? सर्वात पहिले तुमचं थेरीचं पूर्ण रिव्हिजन करून घ्या आणि नंतर लावा MCQ, बरोबर आहे का नाही? आणि MCQची करा प्रॅक्टिस. जेव्हा प्रॅक्टिस होईल आणि तुमचा पेपर राहील 15-20 दिवस, काय मित्रांनो, तुमचा पेपर राहील 15 ते 20 दिवस, तेव्हा परत तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे. मग हे शॉर्ट नोट्स तुम्हाला आतापर्यंतच तुम्ही या ठिकाणी बनवून ठेवल्या पाहिजे होत्या. मग तेव्हा त्या 15 ते 20 दिवसामध्ये किंवा मग 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे त्या रेफर करायच्या आणि त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचं सर्व काही या ठिकाणी रिव्हिजन करायचं आहे. यामधून शेवट शॉर्ट नोट्स, कारण आपल्या ज्या क्लासेसच्या नोट्स असतात त्या 20-20, 25-25 पेज हे एका चॅप्टरच्या असतात आणि एवढं रिव्हिजन या ठिकाणी आपलं करणं या ठिकाणी पॉसिबल नाही आहे, कारण शेवटचे कमी दिवस असतात. आणि त्या दिवसामध्ये होतं काय मित्रांनो, आपल्यावरती असतं प्रेशर, आणि प्रेशर असल्यामुळे या ठिकाणी हे करू का हे करू का हे करू का हे करू, धड हे होत नाही होतं काहीच नाही. मग त्यामुळे असल्या पाहिजे शॉर्ट नोट्स. आणि शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, जी गोष्ट तुमच्या लक्षात राहत नाही, जी गोष्ट लक्षात राहत नाही, ओके, जी गोष्ट तुम्हाला हार्ड जाते किंवा जी गोष्ट तुम्हाला येत नाही ती अजिबातच लक्षात राहत नाही, अशा गोष्टीच्या शॉर्ट नोट्स काढायच्या, बरोबर आहे का नाही? मग त्यामध्ये डायग्राम घ्यायच्या, ओके, डायग्राम घ्यायच्या, फॉर्म्युले घ्यायचे, हे सगळं तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये असलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने आता शेवट काय करायचं आहे, या ठिकाणी रिव्हिजन करायचं आणि जास्तीत जास्त MCQवरती भर द्यायचा आहे, बरोबर आहे? ही झाली गोष्ट आता बाजूची. आणि जो कोणी टेस्ट देणार नाही, जो कोणी टेस्ट देणार नाही त्याचा टाईम त्या ठिकाणी त्याला कळणार नाही, त्याला टाईम त्या ठिकाणी म्हणजे पुरणारच नाही. जो मेन पेपर असणार आहे त्यामध्ये त्याला टाईम पुरणारच नाही. आणि टाईम जर पुरला नाही, महापारेषणच्या पेपरला गेलेल्या आणि महापारेषणचा पेपर दिलेल्या मुलांना तुम्ही त्या ठिकाणी विचारला तरी मित्रांनो की त्या ठिकाणी तुमची कशा पद्धतीने फजिती झाली. कोणी म्हणतं माझा 10 मिनटं या ठिकाणी मला अजून पाहिजे होते, कोणी म्हणतं या ठिकाणी मला टाईमच पुरला नाही, कोणी म्हणतं माझं मराठी राहून गेलं. जर इकडे त्याला कट ऑफमध्ये तो बसला तरी मराठीमध्ये त्याला काय होतं, या ठिकाणी 0 मार्क येतो मित्रांनो. त्यामुळे तो या ठिकाणी कट ऑफमध्ये बसणार आहे का नाही आहे. तर या सर्व टाईम मॅनेजमेंटसाठी टेस्ट सोडवणं गरजेची आहे, जी की आता 2 महिने जरी तुम्हाला राहिले असेल तर तुम्ही कमीत कमी या ठिकाणी 10 ते 15 टेस्ट त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. आता याची सर्व या ठिकाणी काय मी पूर्ण गोष्ट सांगणार आहे यावरती, टेस्टवरती, की कशा पद्धतीने आपल्या महावितरणच्या आणि महापारेषणच्या पेपर देणाऱ्या मुलांसोबत कशा पद्धतीनं फ्रॉड झाला, कशा पद्धतीने टेस्ट आल्या, त्या सर्व मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये या ठिकाणी 1 मिनिटात सांगून देतो. मित्रांनो, रुद्राक्ष 1.0 नावाची अशा पद्धतीची ही टेस्ट असणार आहे की महाराष्ट्रामध्ये अशी टेस्ट कुठेच डिझाईन आजपर्यंत झाली नाही. ती कशा पद्धतीने 1 मिनिटात सांगून देतो. बघा, महावितरण पेपर प्रॅक्टिस, ती पण IBPS पॅटर्नमध्ये, हे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. मित्रांनो, मी स्वतः पारेषणचा पेपर दिला, मी स्वतः महावितरण JEEचा पेपर दिला आणि त्यानंतर टेक्निशियन 2 महापारेषणचा पेपर दिला. सर्व पेपरचं ॲनालिसिस केलं. या ठिकाणी काय होते बघा, या ठिकाणी IBPS काय करते, 2 सेक्शनमध्ये प्रश्न या ठिकाणी देते तुम्हाला. पहिला राहतो टेक्निकलचा सेक्शन आणि दुसरा राहतो नॉन टेक्निकलचा सेक्शन. पहिला सेक्शन असतो मित्रांनो तुम्हाला 50 प्रश्नाचा, दुसरा सेक्शन असतो 80 प्रश्नाचा. हा पॅटर्न फॉलो करतं IBPS. पण तुम्हाला आजपर्यंत जेवढ्या काही टेस्ट सिरीज तुम्ही त्या ठिकाणी बघितल्या त्यामध्ये काय होतं मित्रांनो, 4 सेक्शन होते. ते कशा पद्धतीने ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं टेक्निकल, नंतर होतं रिझनिंग, रिझनिंग होतं, नंतर होतं मॅथ आणि शेवटी होतं तुमचं मराठी. यामध्ये काय होतं, इथे 50 प्रश्न, इथे 40 प्रश्न, मॅथचे 20 आणि मराठीचे 20. या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये कोणत्याही सेक्शनमधून कुठेही पटापट जाऊ शकत होते. पण या ठिकाणी कसं होतं आहे बघा, या ठिकाणी नॉन टेकचे 80 प्रश्न तुम्हाला एकाच सेक्शनमध्ये देणार. मग ते या ठिकाणी पहिले 40, नंतर 20 आणि नंतर 20, हा सगळा या ठिकाणी
कॉम्बो राहणार आहे मित्रांनो. आणि या कॉम्बोची प्रॅक्टिस तुमची कुठे होणार आहे, या टेस्ट सिरीजमध्ये या ठिकाणी होणार आहे. या जुन्या टेस्ट सिरीज ज्या असणार आहे मित्रांनो, ज्या की या पॅटर्नने असणार आहे, त्या फॉलो करू नका. अशा पद्धतीची टेस्ट फॉलो करा ज्यामध्ये की 2 सेक्शन आहे, एक टेक्निकल आणि नॉन टेक. आणि टेक्निकलचे 50 प्रश्न आणि नॉन टेकचे 80 प्रश्न. आणि याच पॅटर्ननुसार जी काय टेस्ट आपण या ठिकाणी डिझाईन केलेली आहे तिचं नाव आहे रुद्राक्ष 1.0. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट भेटणार आहे, ज्या की मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये राहणार आहे. आणि ती कशा पद्धतीने तुम्हाला हँडल करायची ते सुद्धा या ठिकाणी सांगतो. सेक्शनचं तुम्हाला या ठिकाणी डाऊट क्लिअर झाला. आता दुसरा, या ठिकाणी बाकीच्या टेस्ट कशा होत्या मित्रांनो, त्या ठिकाणी वरती इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये आणि खाली मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये असे तुम्हाला प्रश्न दिसायचे. आणि तुम्ही मराठीमध्ये प्रश्न कळाला नाही तर इंग्लिशमध्ये बघायचे आणि इंग्लिशमध्ये कळाला नाही तर मराठीत बघायचे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे तुम्हाला टाईम कमी लागायचा आणि तुम्हाला या टेस्टमध्ये टाईम पुरायचा. पण IBPS काय करतं, या ठिकाणी फक्त एका लँग्वेजमध्ये प्रश्न दाखवतं. काय? फक्त एका लँग्वेजमध्ये. मग तो मराठीत असू शकतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा असू शकतो. आणि तुम्हाला जर तो प्रश्न कळाला नाही तर या ठिकाणी बटन असतं भाषा बदलायचं. बरोबर आहे का नाही? एक्झाम्पल, हा इंग्लिशमध्ये प्रश्न आहे आणि तो मला कळाला नाही तर मला या बटनावरती क्लिक करावं लागतं आणि भाषा बदलावी लागते. बरोबर आहे का नाही? मग मी भाषा बदलून मी जी स्टार्टिंगला भाषा घेतली ती त्या ठिकाणी चॉईस करू शकतो आणि तो प्रश्न त्या भाषेत बघू शकतो. आणि या ठिकाणी जाणार माझा टाईम आणि मेन पेपरला मला टाईम पुरणार नाही, कारण माझी प्रॅक्टिस कुठे होती, या जुन्या टेस्ट सिरीजमध्ये त्या ठिकाणी मी केली होती. पण या ठिकाणी तुम्हाला आता प्रॅक्टिस या टेस्टमध्ये करायची आहे मित्रांनो? अजिबात नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त एका लँग्वेजमध्ये प्रश्न दिसेल आणि तुम्हाला जर या ठिकाणी तो प्रश्न कळाला नाही तर या बटनावरती क्लिक करून लँग्वेज बदलावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्त टाईम लागेल. अशाच पद्धतीच्या टेस्टची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, जी की रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट तुम्हाला करून देणार आहे. आणि ही टेस्ट तुम्हाला जर परचेज करायची असेल तर याची लिंक आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही परिपूर्ण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता आणि परिपूर्ण प्रॅक्टिस केल्यानंतर परिपूर्ण टाईम मॅनेजमेंट त्या ठिकाणी करू शकता. आणि प्रॉपर महावितरणची ही टेस्ट असणार आहे. प्रॉपर महावितरणची टेस्ट असणार आहे, जी की तुम्हाला सांगणार आहे की महावितरणच्या पेपरला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, कशा पद्धतीने मराठी येऊ शकते, कशा पद्धतीने तुमचं मॅथ येऊ शकतं, कशा पद्धतीने तुमचं रिझनिंग येऊ शकतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने स्वतःचं डिप्रेशन कमी करायचं आहे, हे सगळं तुम्हाला कुठे कळणार आहे तर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. ओके, तर आपला पुढचा पॉईंट काय आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया. तुमची कशा पद्धतीने फसवणूक होती आणि तुम्ही स्वतः कशा पद्धतीने त्या ठिकाणी फसताय मित्रांनो, त्यासाठी 2-4 मिनटं या ठिकाणी दिले. बाकी माझा कोणताही या ठिकाणी हेतू नाही आहे. पुढचा पॉईंट आपला काय आहे ते या ठिकाणी बघूया. टेस्ट सराव कसा करायचा. बघा, टेस्ट सिरीज दिल्यानंतर ती सोडून द्यायची नाही आहे, तिचं परिपूर्ण या ठिकाणी ॲनालिसिस करायचं आहे. एक्झाम्पल, तुम्हाला DC जनरेटरवरती एखादा प्रश्न आला आणि तो तुमचा चुकला तर तुम्हाला DC जनरेटरच्या चॅप्टरमध्ये जायचं आहे. मग तुमच्याकडं थेरी पुस्तक असेल किंवा नोट्स असेल आणि जो प्रश्न चुकला त्याचं सर्व काय करायचं आहे, उखळपांढरं करून टाकायचं आहे. पूर्ण त्याची थेरी वाचायची आहे, त्याच्या कन्सेप्ट काढायची आहे, जेणेकरून त्या कन्सेप्टवरती तिथून पुढे कोणताही प्रश्न आला तर तो तुमचा तिथून पुढे अजिबात चुकणार नाही. अशा पद्धतीने ती कन्सेप्ट या ठिकाणी उखळून काढायची आहे. ओके, असा प्रत्येक प्रश्न तुमचे 50 टेक्निकलचे प्रश्न, 80 नॉन टेकचे प्रश्न, प्रत्येक प्रश्न उखळून काढायचा आहे. मग आपल्या जर रुद्राक्ष टेस्ट सिरीजला तुम्ही व्हिजिट केली तर त्यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट आहे. यामधून तुमची परिपूर्ण 100% त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. त्यामुळे परिपूर्ण या ठिकाणी प्रॅक्टिससाठी तो कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचा आहे. ओके, आता गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी यामुळे तुम्हाला इथं टेन्शन आणि ते टेन्शन कसं दूर करायचं आहे. आता नंबर 1ला घ्या तुमचा मॅथ. ओके, तर मॅथमध्ये तुम्हाला नंबर सिरीज झालं, DI झालं, बरोबर आहे की नाही, हे जास्तीत जास्त तुम्हाला सिम्प्लिफिकेशन झालं. ओके, ॲप्रॉक्झिमेशन झालं, हे तुम्हाला या ठिकाणी 100% करायचं आहे. मग मित्रांनो, मला आता समजा हे या ठिकाणी 5 चॅप्टर आहे. काय आहे? 5 चॅप्टर आहे, बरोबर आहे का. मग तुमचं नंबर सिरीज झालं, तुमचं सिम्प्लिफिकेशन झालं, तुमचा DI झाला, बरोबर आहे का नाही, आणि ॲप्रॉक्झिमेशन या ठिकाणी झालं. ॲप्रॉक्झिमेशन ओके. आता नंबर सिरीजमध्ये या ठिकाणी
मिसिंग नंबर झालं वगैरे त्याचे पूर्ण टाईप तुम्हाला करून घ्यायची आहे. ओके, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, DI करायचं आहे आणि ॲप्रॉक्झिमेशन करायचं आहे. यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोअर मिळणार आहे. जास्त त्या ठिकाणी टाईमपास करण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप साऱ्या मुलांना टाईम पुरत नाही आणि सर्वच मॅथ्सचं करायला बसतात आणि इथे टाईमपास या ठिकाणी होतो. त्यांचं हेही होत नाही, तेही होत नाही, टाईम पुरत नाही. त्यामुळे एवढे जर चॅप्टर तुम्हाला आले मित्रांनो त्या ठिकाणी, तर या ठिकाणी खूप जास्त आहे. एवढं तरी करा, मी या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी तुम्हाला टेन्शन येतं, मला रेल्वेच येत नाही, मला जहाजच येत नाही, मला नळाण टाकीच येत नाही. अरे हे तरी करा. या ठिकाणी ज्या गोष्टी तुम्हाला येतात, समजा 10 गोष्टीपैकी तुम्हाला जर 4 येत असेल तर त्याचे आभार माना आणि बाकीचे करण्याचा प्रयत्न करा. पण या ठिकाणी गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः पेपर दिला, पारेशन सगळं तुम्हाला पाठीमागे सांगितलं, बरोबर आहे की नाही. आणि यामध्ये खुशी माना, स्वतःची खुशी माना, आनंद माना, ज्यामध्ये की तुमचं टेन्शन वाढेल आणि अभ्यास जो कमी होतोय तो जास्त होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होईल, बरोबर आहे की नाही. जी गोष्ट तुम्हाला येते तिचा आभार माना आणि बाकीचं करण्याचा प्रयत्न करा. आणि या ठिकाणी स्वतःच्या मनाला म्हणा की मला येत नाही असं नाही, मला येतं. काय, मला येतं. जर येतं म्हटले तर टेन्शन कमी होणार आहे आणि अजून जास्त येण्यास त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला नवीन भेटणार आहे, बरोबर आहे का नाही. यामुळे तुमचं काय होणार आहे, टेन्शन दूर होणार आहे. जो की या ठिकाणी आपण पॉईंट घेतला होता, टेन्शन आलं आहे आता करू तरी काय, परिपूर्ण रिव्हिजन कर, MCQ कर. आणि टेन्शन येतं आहे कशाला तुला, की काही गोष्टी तुला येत नाही, तू ते धरून बसतो की नाही हे मला हे येत नाही, मला ते येत नाही. अरे तुला येतं काय ते तुझ्या मनाला सांग की नाही बुवा मला हे गोष्ट येते, नाही मला ती गोष्ट येते. आणि हे येतं आहे म्हणून खुश राहा आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. फक्त पेपरच्या 8-15 दिवस नवीन काहीही करू नको, त्याचा तुला काहीही फायदा होणार नाही, कोणतंही तुझ्या लक्षात राहणार नाही. खूप जास्त प्रॉब्लेम तुला होतील आणि पेपरला तुला काही ते लक्षात येणार नाही आहे, एवढं सांगतो. आता रिव्हिजन कसं करायचं मी पाठीमागे सांगितलं की कशा पद्धतीने कोणत्या दिवसामध्ये शॉर्ट नोट्स वापरायच्या, कशा पद्धतीने त्या यूज करायच्या, काय काय त्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. मग डायग्राम झाले, त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म्युले झाले, तुला कोणत्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्या, आणि टेबल्स वगैरे हेच राहिलं होतं. टेबल बघा, काय टेबल जे की खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला भेटतील, ज्यामधून की 100% प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. ओके, मग बुलेट पॉईंट वगैरे थेरी वगैरेचे आपले जे 91 रुपयाचा काहीतरी समथिंग कोर्स आहे, त्यामध्ये टेबल वगैरे आणि शॉर्ट नोट्स आपण त्या ठिकाणी घेतले आहे. मग त्या ठिकाणी मशीन आणि पॉवर सिस्टमचं काय, मशीन आणि पॉवर सिस्टम हे चांगल्या पद्धतीने आपण कवर केले. कशामध्ये, आपला ईबुकचा कोर्स आहे बघा थेरीचा, त्यामध्ये. ओके, त्यामधून तुम्हाला हे सगळं त्या ठिकाणी भेटणार आहे. आता पेपरची तारीख 8 मे खूप साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितली, पण तुम्हाला बोललो 8 ते 10 दिवस पुढे पकडा किंवा 8 ते 10 दिवस या ठिकाणी काय करा, मागे त्या ठिकाणी तुम्हाला पकडायचं आहे. यामध्येच तुमचा पेपर होण्याचे 100% चान्स आहे मित्रांनो. काय 100% चान्स आहे. मला तरी वाटतं हा सेशन बघून तुम्हाला काहीतरी तुमचं ओझं हलकं झालं असेल आणि नवीन काहीतरी उमेद तुमच्या मनामध्ये, ध्यानामध्ये आणि दिमागामध्ये या ठिकाणी जागृत झाली असेल. नक्कीच तुम्हाला जर परिपूर्ण प्रॅक्टिस करायची असेल, मी नाही म्हणत की आपलाच कोर्स आणि आपली टेस्ट सिरीज घ्या, अजिबात नाही. तुम्हाला तशा पद्धतीची, कशा पद्धतीची, अशाच पद्धतीची बोलतोय मी. काय, यापेक्षा व्यतिरिक्त ही अशी घेऊ नका मित्रांनो, ही अशी घेऊ नका. तुम्हाला 2 सेक्शनचीच या ठिकाणी भेटली पाहिजे, अशाच पद्धतीची टेस्ट सिरीज या ठिकाणी रेफर करा. ओके, तर तुम्हाला नक्कीच जर हा सेशन आवडला असेल तर या ठिकाणी लाईक, शेअर आणि आपल्या मित्रांसोबत परत सांगतो शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं ऑल नोटिफिकेशन ऑन करा. मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला मला कमेंट करायची आहे की आपले पुढचे सेशन कशा पद्धतीने घ्यायचे. मग या पूर्ण चॅप्टरवरती, हे जे आपले चॅप्टर आहे या पूर्ण चॅप्टरवरती या ठिकाणी थेरी घ्यायची, काय या ठिकाणी थेरी घ्यायची आहे का, MCQ तुमची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात यावरती प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी करायचे ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मला एक कमेंट किंवा मग डायरेक्ट कॉल सुद्धा करू शकता. माझा नंबरसुद्धा या ठिकाणी याला थंबनेलवरती मी शेवट खाली दिलेला आहे, त्यावरती मला कॉल करा किंवा मग मॅसेज करा. कमेंट केली तर ठीक आहे, मी तुम्हाला कमेंटचा सुद्धा त्या ठिकाणी रिप्लाय देईन. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर नक्कीच मला कॉल करू शकता. तुमचा जर कॉल नाही उचलला तर काहीच मिनटामध्ये, काहीच या ठिकाणी अर्धा एक तासामध्ये तुम्हाला 100% रिप्लाय देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. ओके, तर मित्रांनो परत एकदा सांगतो, सेशन आवडला असेल नक्कीच तुमचा एक लाईक
खूप जास्त महत्त्वाचं या ठिकाणी असतं मित्रांनो. तुम्हाला फक्त एक लाईक करायचे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या महावितरणची प्रॅक्टिस करणाऱ्या खूप साऱ्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती, आपल्या प्लॅटफॉर्मवरती, जे काही प्लॅटफॉर्मचं नाव आहे ITI बूस्टर प्लॅटफॉर्म आणि टेक्निकल यूट्यूबवाला, हे आपल्या यूट्यूब चॅनलचं आणि टेलिग्राम चॅनलचं त्या ठिकाणी नाव आहे. या सर्व गोष्टींना या ठिकाणी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तर आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.